मराठा समितीनं हैदराबाद गॅजेट मान्य असल्याचं सांगितलं आणि त्यानुसार गावातील नात्यातील कुळातील लोकांना चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं समितीनं मान्य केलंय। मात्र हे हैदराबाद गॅजेट म्हणजे नेमकं काय? शिवाय या आंदोलनाबाबत बोलताना मनोज जरांगे पाटलांनी अनेकदा हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटचा उल्लेख केला। त्यामुळे हे नक्की आहे काय, किती उपयोगी आहे, जाणून घेऊयात। नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत। मनोज जरांगे पाटील यांनी समर्थकांशी संवाद साधताना म्हटलं की सरकारनं कितीही अन्याय करण्याचा प्रयत्न केला तरी हैदराबाद गॅजेट आणि सातारा गॅजेटची अंमलबजावणी ही झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही आणि अखेर या उपोषणाला यश आलं। त्यामुळे विषय आता आपण हा समजून घेऊया। सगळ्यात आधी हैदराबाद गॅजेट। पण गॅजेट म्हणजे काय, तर एखाद्या भागाची किंवा प्रांताची लोकसंख्या, प्रथा, परंपरा आणि सोबतच त्या प्रांतात कोणत्या जाती जमाती राहतात, तिथली गायी, वासरं, पशुपक्षी त्यांच्या सविस्तर नोंदी असतात। जमीन व्यवहार, शासकीय योजना, निवडणूक अधिसूचना आणि इतर कायदेशीर बाबींची त्यात नोंद असते। हे शासनाचं अधिकृत राजपत्र आहे, जे जिल्हास्तरीय प्रशासकीय आणि कायदेशीर कामकाजासाठी हे वापरलं जातं। तर आता हे हैदराबाद गॅजेट। हैदराबाद गॅजेट म्हणजे 1918 साली तत्कालीन हैदराबाद निजामशाही सरकारनं जारी केलेला आदेश आहे, गॅजेट आहे। त्या काळी हैदराबाद संस्थानात मराठा समाज बहुसंख्य होता, पण त्यांची सत्ता आणि नोकऱ्यांमध्ये उपेक्षा होती अशी नोंद होती आणि म्हणूनच निजाम सरकारनं मराठा समाजाला हिंदू मराठा या नावानं शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण म्हणजे काही प्रमाणात राखीव जागा देणारा आदेश काढला। हैदराबाद निजामशाहीनं 1918 मध्ये काढलेल्या आदेशात मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीतील आरक्षण दिलं। आजही मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात याचाच ऐतिहासिक पुरावा म्हणून हवाला दिला जातो। त्यावेळी मराठवाड्यात 36% मराठा कुणबी लोकसंख्या होती। हा दस्तऐवज उत्तराखंडमधील लाल बहादूर शास्त्री प्रशासन अकादमीमध्ये उपलब्ध आहे। या प्रतिमध्ये जिल्हानिहाय कुणबी मराठा लोकसंख्या ही नमूद केलेली आहे। हैदराबाद गॅजेट हे निजाम राजवटीतलं एक दस्तऐवज आहे, जो मराठवाडा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील काही भागांशी निगडीत आहे। मराठा कुणबी नोंदीच्या संदर्भात मराठा आरक्षणासाठी याचा उल्लेख अनेकदा केला जातो। इम्पेरियल गॅजेटियर ऑफ इंडिया नावाचं एक डॉक्युमेंट आहे आणि यावर प्रोव्हिन्शियल सिरीज हैदराबाद स्टेट 1901 असा उल्लेख आहे। थोडक्यात सांगायचं तर हैदराबाद गॅजेट म्हणजे 1901 मध्ये ब्रिटिशांनी केलेली जनगणना। त्यावेळी हैदराबाद हे राज्य होतं। त्यात मराठवाड्यातल्या 5 जिल्ह्यांचा समावेश होता। औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी आणि उस्मानाबाद हे जिल्हे होते। त्यांच्या जनगणनेत जातींची नावं आणि त्यांची लोकसंख्या नमूद केलेली आहे। यात मराठा कुणबी या जातींचा उल्लेख स्वतंत्र नसून एकत्रित केला गेला आणि म्हणूनच हैदराबाद गॅजेटचा आधार घेतला जातोय। या जनगणनेत मराठवाड्यातील कुणबी असा स्पष्ट उल्लेख होता। त्या काळात मराठा कुठेही नव्हता, पण स्वातंत्र्यानंतर शासनानं महाराष्ट्र गॅजेट लागू केलं। त्यावेळी कुणबी अशी कोणतीही नोंद नव्हती। त्याचा रोष मराठा समाजात होता। जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी होती की हैदराबाद गॅजेटियरची अंमलबजावणी करण्यात यावी आणि ती आता सरकारनं मान्य केली आहे। मराठवाडा हा महाराष्ट्रात 1 नोव्हेंबर 1956 ला द्विभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला आणि 1 मे 1960 पासून मराठवाडा हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे। आता या हैदराबाद गॅजेट मधले मुख्य मुद्दे कुठले आहेत ते सुद्धा पाहूया। तर पहिला, हैदराबाद राज्यातील मराठ्यांना शासकीय नोकऱ्यात आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय देण्यात आला। 1901 मध्ये औरंगाबाद जिल्ह्याची लोकसंख्या 7,26,407 होती। या जिल्ह्यातील जवळजवळ 85% जनता हिंदू आणि 12% जनता मुसलमान होती। सुमारे 79% लोक हे मराठी बोलायचे। शेती करणाऱ्या जातीत मराठा कुणबी 2,57,000, सिंधे 15,900, बंजारे 4,900, कोळी 7,000, मराठा होळकर 5,800, माळी 18,600, महार 66,800, मांग 21,500 आणि धनगरांचा समावेश होता। पुढे महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणी दरम्यान इतिहासातील आरक्षणाचा दाखला म्हणून हा गॅजेटचा दाखला हा वारंवार दिला जातो। मराठा समाज आधीपासूनच मागास म्हणून शासकीय कागदपत्रात नोंद आहे असा पुरावा म्हणून याचा वापर होतो। हैदराबाद गॅजेटियरचा मराठा आरक्षणासाठी काय फायदा ते आता पाहूया। तर हैदराबाद गॅजेटियर हे ब्रिटिश आणि निजाम काळातील शासन मान्य दस्तऐवज आहे। त्यांना अधिकृत कागदपत्रांचा दर्जा असतो आणि तसंच यात दिलेली माहिती ही सरकारी नोंद म्हणून ग्राह्य धरली जाते।
मराठा हे कुणबीच आहेत या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र मिळू शकतं. या गॅजेटियर्स मध्ये स्पष्टपणे मराठा कुणबीच असं लिहिलंय आणि यावरून मराठा आणि कुणबी हे ऐतिहासिकदृष्ट्या एकच कृषी करणारा समाज असल्याचं सिद्ध होतं. कुणबी हे आधीपासूनच ओबीसी प्रवर्गात आहेत. जर मराठा हे कुणबी आहेत हे ऐतिहासिक पुराव्यांमधून सिद्ध झालं तर मराठा समाजाला सुद्धा ओबीसी आरक्षणाचा हक्क मिळण्याची शक्यता आहे. पुढे महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाच्या मागणी दरम्यान इतिहासातील आरक्षणाचा दाखला म्हणून हा गॅजेट वारंवार दाखवला जातो. मराठा समाज आधीपासूनच मागास म्हणून शासकीय कागदपत्रांमध्ये नोंद आहे असा पुरावा म्हणून याचा वापर होतो. त्यामुळेच मनोज जरांगेंनी हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी व्हावी यासाठी सरकारकडे तगादा लावला होता. आता पाहूयात सातारा गॅजेट म्हणजे काय. तर सातारा जिल्ह्याच्या स्थानिक प्रशासकीय आणि कायदेशीर बाबींसाठी सातारा गॅजेट प्रकाशित होतं. सातारा गॅजेट हा सातारा जिल्ह्याशी संबंधित सरकारी अधिसूचना, नियम, आदेश आणि माहिती प्रकाशित करणारा अधिकृत दस्तऐवज आहे. यात सातारा जिल्ह्यातील जमीन व्यवहार, शासकीय योजना, निवडणूक अधिसूचना आणि इतर कायदेशीर बाबींची माहिती नोंदवली जाते. मराठा आणि कुणबी एकच आहेत, त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी समजून ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केली. हैदराबाद आणि सातारा गॅजेट लागू करून मराठ्यांना ओबीसी आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केलेली. सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी अशी मागणी सुद्धा जरांगे पाटलांनी केली. सरकारनं आणि फडणवीसांनी कितीही अन्याय करण्याचा प्रयत्न केला तरी हैदराबाद आणि सातारा गॅजेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतलेली आणि अखेर मराठा समितीनं हैदराबाद गॅजेट हे मान्य असल्याचं सांगितलं आणि त्यानुसार गावातील, नात्यातील, कुळातील लोकांना चौकशी करून कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं या समितीनं आता मान्य केलं आणि त्यामुळेच आता या हैदराबाद गॅजेटनुसार केल्या जाणाऱ्या पाहणीला, चौकशीला किती वेळ लागतो, हे काम पटकन मार्गी लावण्यासाठी कसा पाठपुरावा केला जातो ते पाहणंही तितकंच महत्त्वाचं आहे. पण तुर्तास इतकंच. पण तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.